नमस्कार, मी योगिता. स्वागत आहे तुमचं माझ्या जस्ट कुक या चॅनलमध्ये. आज आपण करणार आहोत मस्त कुरकुरीत असा साबुदाणा वडा. तुम्ही जेव्हा साबुदाणा वडा बनवता तेव्हा तो तेलकट किंवा वातळ होतो का? तर आता हा साबुदाणा वडा अजिबात तेलकट किंवा वातळ होणार नाही, यासाठी खास टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. मी साधारण 3 पाव साबुदाणा घेतला आहे आणि स्वच्छ असा 2-3 पाण्याने हा साबुदाणा धुवून घेतला आहे, म्हणजे यावर बसलेली धूळ आणि स्टार्च सगळं निघून जाईल. आता यानंतर यावरचं सगळं पाणी मी असं काढून घेतलं आहे. साबुदाणा भिजत घालताना सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे साबुदाणा अशा पसरट भांड्यात भिजत घालायचा आहे. जर तुम्ही खोल भांड्यात भिजत घातला तर वरचा साबुदाणा कच्चा राहतो आणि खाली जास्त पाणी ओढून घेतो. नंतर मी यामध्ये 4 चमचे साखर घातली आहे. 3 पाव साबुदाणा आहे आणि यामध्ये मी 4 चमचे साखर घालून ही साखर सगळ्या साबुदाण्यामध्ये अशी मिक्स करून घेतली आणि झाकण ठेवून 10 मिनटं आपल्याला ही साखर अशीच मुरत ठेवायची आहे साबुदाण्यामध्ये, म्हणजे या साखरेची कोटिंग मस्त साबुदाण्यावर येईल आणि आपले वडे अगदी कुरकुरीत होतील. ही 2 नंबरची टिप्स आहे, खूप महत्त्वाची टिप्स आहे ही. आता यानंतर आपण यावर 10 मिनिटं अशी झाकण ठेवून देऊयात आणि 10 मिनटानंतर झाकण काढून यावर असं पाणी शिंपडून घ्यायचं आहे. 3 पाव साबुदाण्यासाठी मी 1 ग्लास पाण्याने हा साबुदाणा असा भिजत ठेवला आहे आणि झाकण ठेवून 4 ते 5 तास भिजत घातला आहे. आता दुसरीकडे शेंगदाणे छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. 3 पाव साबुदाण्यासाठी मी 1.5 पाव शेंगदाणे घेतले आणि शेंगदाणे मस्त मंद आचेवर परतून घेतले. आता यानंतर आपण यामध्ये थोडं पाणी घालूया, म्हणजे शेंगदाण्याच्या वरची कवर लवकर निघून येईल. ही तिसरी आपली महत्त्वाची टिप्स आहे. शेंगदाण्यावरचे टरफल काढण्यासाठी यावर थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी टाकल्याबरोबर तुम्ही बघू शकता पटकनच त्याची टरफल अशी वेगळी होतील. शेंगदाण्यात थोडं पाणी घातल्यानंतर आपल्याला थोडं परतून घ्यायचे आहे शेंगदाणे आणि सुकल्यानंतर थंड झाल्यानंतर असे चोळून घ्यायचे आहे हाताने आणि सगळ्याची टरफलं वेगळी करायची आहेत. आणि नंतर सगळे शेंगदाणे आपण मिक्सरला वाटून घेऊयात. शेंगदाण्याचं कूट आपल्याला थोडं जाडसर ठेवायचं आहे. आता 6 तास झाले, आपला साबुदाणा छान मस्त भिजून तयार आहे. आता शेंगदाणेसुद्धा आपले मिक्सरला वाटून तयार आहेत आणि यानंतर आपल्याला या साबुदाणा वड्यासोबत लागणारी चटणी आपण त्याची रेसिपी बघूया. पटकन होते ही चटणी. तर आता शेंगदाणे तयार आहेत. चटणीसाठी साहित्य घेतलं आहे, मी दही घेतलं आहे अर्धा लिटर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि काही पुदिन्याची पानं घेतली आणि वाटीभर मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. आता यानंतर आपण या दह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. साधारण 1.5 चमचा मीठ घातलं आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, पुदिना आणि हिरवी मिरची हे सगळं मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. यामध्ये थोडं जिरं घालायचं आहे. 1 चमचा जिरं घालते मी आणि आता मिक्सरला वाटून घेऊयात. थोडं पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे छान स्मूथ पेस्ट तयार होईल. आता हे सगळं साहित्य मी दह्यामध्ये घातलं आहे. आता हे सगळं साहित्य आपण मस्त मिक्स करून घेऊयात. ही दह्याची चटणी अप्रतिम लागते. पुदिन्यामुळे एक भारी अशी टेस्ट याला येते. चला तर मग तयार झाली आपली मस्त अशी दही पुदिना चटणी. दुसरीकडे आपले 6 तास झाले आणि साबुदाणा मस्त असा छान भिजला आहे. एकूण एक दाणा तुम्ही बघू शकता स्मूथ झाला आहे आणि साखरेमुळे असा हलकेपणा आला या साबुदाण्याला. मी भिजवलेला साबुदाणा किती मोकळा आणि सरसर झाला आहे तुम्ही बघू शकता. असा साबुदाणा आपल्याला वडे बनवण्याकरिता हवा आहे. यानंतर मी 3 बटाटे कुकरमध्ये उकडून घेतले, मोठे घेतले बटाटे. 3 पावासाठी 3 मोठे बटाटे उकडून त्याची साल काढून ते असे साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. बटाट्यामुळे छान बाइंडिंग या वड्याला येते आणि वडे कुरकुरीतसुद्धा होतात. नंतर यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालूयात आणि यानंतर 3 चमचे आमचूर पावडर घेतली. तुम्ही आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रसही घेऊ शकता. 1 चमचा जिरं घेतलं आहे, अख्खं जिरं, आणि काही कढीपत्त्याची पानं घेतली आणि यानंतर
मीठ घातलं चवीपुरतं. तर यानंतर सगळ्यात शेवटी हिरव्या मिरच्या याचा जो ठेचा केला होता तो यामध्ये घालायचा आहे. आणि आता सगळं साहित्य मस्त एकजीव करून घ्यायचं आहे हलक्या हाताने. आता सगळं आपलं वड्याचं साहित्य तयार आहे. आता हाताला तेल लावून किंवा पाणी लावून याचे असे मस्त वडे बनवायचे आहेत. अशा प्रकारे मी सगळे वडे बनवून तयार ठेवलेत. आणि एका कढईत अर्धा लिटर तेल छान तापवून घेतलं. अशा प्रकारे मी सगळे वडे तयार करून ठेवलेत. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. प्रत्येक टिप्स आणि ट्रिक्स योग्य ते फॉलो करा, म्हणजे तुमचे वडे कुरकुरीत आणि खुसखुशीत येतील याची 100% गॅरंटी. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे वडे कधीच बिघडणार नाहीत. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे आपलं तेलसुद्धा छान तापलं आहे आणि मी गॅस मंद केला आहे आणि मंद गॅसवर हे साबुदाणा वडे मी छान तळून घेत आहे. अशा प्रकारे आपले आता वडे मस्त तयार झाले. वड्यासोबत चटणीसुद्धा तयार आहे. तर उपवासासाठी असे गरमागरम वडे तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही बघू शकता आपले गरमागरम वडे आता मस्त तयार झाले. फार भारी आणि क्रंची आले. टेस्ट तर अप्रतिम आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तोपर्यंत बाय.